धावा बनवल्या. ओ पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळलाय फिल्डर तिथे असेल, चेंडूला फील्ड करेल. बॅकफुट पॉइंट मध्ये बॉल पोहोचलाय. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा एका धावेने हलकासा बदलाव होतोय. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं अगदी 32 धावा ह्या धावफलकामध्ये आल्याच. फिल्डिंग टीम साठी आपण पाहतोय या अगोदर फिल्डिंग टीमचा जो रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेस ठरला. वाईट बॉल पुन्हा एकदा वाईट. यानंतर फिल्डिंग टीमला कोणताही रिव्ह्यू ह्या इनिंग मध्ये घेता येणार नाही. ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय प्रत्येक टीम साठी एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल तो जर सक्सेस ठरला तर पुढचा रिव्ह्यू तुम्हाला वापरता येईल. हो हो पुढे एकदा खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वाईट बॉल लागोपाठचे 2 बॉल वाईट येत आहेत. अवंतर चेंडूची मालिका तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी 3 वाईट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड तुम्हाला मी मोहम्मद सामीचा काल देखील सांगितला होता. 18 चेंडू मोहम्मद सामीने एका षटकामध्ये केले होते. हो हो पुन्हा एकदा वाईड लाईनला पकडत करण्याचा प्रयत्न इथे आता सफल झालाय, यशस्वी झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहा या षटकामध्ये अनिल वर्मा जर आपण पाहिलं अगदी अवंतर चेंडू जरी मैदानाच्या आतमध्ये आले असतील तरी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र अनिल वर्मा यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. कोणताही मोठा स्ट्रोक हो अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं खूप मोठमोठी स्ट्रोक इथे बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर तुम्ही पाहताय खऱ्या अर्थाने एक मोठी धावसंख्या इथे मात्र स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळाली. 34 धावा इथे धावफलकामध्ये होत्या. त्यानंतर 2 धावा इथे ऍड होत आहेत. 36 धावा 2.5 नंतर एसके स्पोर्ट फाउंडेशन टीमच्या स्कोर कार्डमध्ये 12.71च्या करंट रन रेटच्या माध्यमातून आपण पाहतो ही धावसंख्या आतापर्यंत इथे मात्र बनवली गेली. गोलंदाज तयार आहे. हो याबरोबर पुढे एकदा बॉल हवेमध्ये फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करेल. नोमॅस लँड मध्ये एक टप्पा घेत मात्र तिथे मात्र चेंडूला फील्ड होतोय आणि याबरोबर षटक मैदानाच्या षटपदे 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एसके स्पोर्ट फाउंडेशन प्रथमतः बॅटिंग करतोय विदाउट लॉस. 37 धावा 37 रन लॉस ऑफ 0 विकेट. तर इथे यानंतर टॉस आपण करणार आहोत. तर या ठिकाणी टॉस इथे आपण संपन्न करणार आहोत. स्वर्गीय दिलीप शंकर वाडेकर आणि धीरणबाई शाह स्पोर्ट्स क्लब ह्या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. ह्या विभागाच्या रणरागिणी महापौर डॉक्टर वैशालीताई घोडेकर ताईंना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस इथे संपन्न करणार आहोत. अगदी ह्या विभागाचे नेतृत्व करत असताना सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी करत अगदी क्रीडा क्षेत्रामध्ये देखील या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. डॉक्टर वैशालीताई घोडेकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा टॉस इथे आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय दिलीप शंकर वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला धीरणबाई शाह स्पोर्ट्स क्लब. कोण मागतंय? छापा कॉल ॲज छापा दिलीप शंकर वाडेकर अर्थात धीरेनबाई शाह स्पोर्ट्स क्लबने इथे टॉस जिंकला. चूज टू क्षेत्ररक्षण करू. फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. काय बदल असतील टीममध्ये? टीममध्ये 2 चेंजेस असतील. एक आता चेजिंग बॉलिंग करायची म्हणजे बॉलर एक वाढ. एक ऑलराऊंड. खऱ्या अर्थानं इतकं सुंदर नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. राहुल भाऊ भोसले असतील, त्याचप्रमाणे महापौर डॉक्टर वैशालीताई घोडेकर असतील, कमलेशदादा वाळके असतील, यांच्या माध्यमातून इतका सुंदर प्लॅटफॉर्म नेहरू नगर परिसरातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला. काय सांगाल? एवढं मोठं प्लॅटफॉर्म करून दिल्याबद्दल धन्यवाद बोलतो. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म खेळायला चान्स दिल्याबद्दल आणि धीरेनभाई शाह यांना बी धन्यवाद बोलतो की ॲज अ चॉईस प्लेअर मला एवढ्या भागातून निवडलं म्हणून. ओके थँक्यू. तुम्हाला देखील या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहतोय कॅप्टन आमच्या बरोबर आहेत दिलीप शंकर वाडेकर ह्या टीमचे. कशा पद्धतीची टीम असेल, काय चेंजेस असतील? 1-2 चेंजेस असतील. बॉलर वाढवू. ही मॅच जर आपण पाहिलं खूप प्रतिष्ठेची मॅच आहे. दोन्ही टीम्सला ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची. ही मॅच जर तुम्ही पराभूत झालात तर ह्या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान हे संपुष्टात येणार आहे. त्यासाठी काय रणनीती असेल? काय नाही, समोरची टीम पण चांगली आहे. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. बाकी क्रिकेट आहे, जे होईल ते. हो का, नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहात.
अगदी एक खऱ्या अर्थानं तुमचा खरं तर खूप उल्लेख पहिल्या दिवसापासून झाला. अगदी प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी पसंती दाखवली खेळायची. ओपन गटामध्ये तुम्ही नेहमीच पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळत असता. पण घरच्या स्पर्धेमध्ये अगदी प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये खेळण्याचा हा निर्णय तुम्ही का घेतला? काय सांगाल? कसे ही स्पर्धा आपल्या लोकांनी आपल्यासाठी भरवली आहे तर आपण ती खेळलीच पाहिजे म्हणून मला वाटलं की आपण NPLच खेळावे ओके, ओपन क्या बात है. धन्यवाद. पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी शुभेच्छा. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. यानंतर मॅच देखील आपण सुरू करणार आहोत. मान्यवरांना माझी पुन्हा एकदा विनंती असेल, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. थँक्यू. हे पहा, पतंग उडवणारे छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांना विनंती असेल पतंग आतमध्ये येणार नाही किंवा तुम्ही आतमध्ये येऊ नका, याची काळजी घ्या. 38 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. चौथं षटक इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. हो हो, बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली होतोय. कॅच कॅच, व्हॉट अ कॅच. दिलीप वर्मा, देयर इज अ मॅन. जबरदस्त कॅच मैदानावरती. विकेट नंबर 1, पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे असेल बाद. अडतीस धावा धावफलकामध्ये आहेत. चौथं षटक जे प्रगतीपथावरती आहे. नितीन कुमार तिवारी यांच्या माध्यमातून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकामध्ये आहेत. 3.3 नंतर पुन्हा एकदा पॉइंट मध्ये हा बॉल, फिल्डर तिथे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती केलाय आणि याबरोबर 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पहा मैदानावरती. या ठिकाणी डिरेक्ट हिटचा हा प्रयत्न फसलाय. संधी मैदानावरती आली आहे आणि त्या संधीचं सोडणं देखील मैदानावरती करणं तितकंच गरजेचं आहे. संधी आली या शब्दापेक्षा संधी निर्माण केली आहे ह्या शब्दाला जास्त महत्व असेल. स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या मेहनतीनं ती संधी निर्माण करणं हे मैदानावरती खूप गरजेचं आहे. 43 धावा धावफलकामध्ये 3.4 नंतर प्रणव तयार आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये फुल टॉस, बिग ब्लास्ट, फिल्डर बॉल खाली येतोय. कॅच तिथे, टेक अँड व्हेरी गुड, व्हेरी 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 गुड कॅच. सेकंड विकेट डाऊन. प्रणव दुसरा फलंदाज असेल बाद.
तर गणेश जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय 200 रुपयांचं प्राइज इथे असेल. हितेश तिवारी या सकाळपासून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. कॉमेंटेटर राहुल बुंबे यांच्यासाठी माझ्यासाठी 200 रुपयांचं प्राइज इथे त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये दिलं. पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सोनूबाई सिंग यांच्या वतीने देखील माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा सोनूबाई सिंग आपलं देखील मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. धावफलक 4 षटकं संपलीत 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. तर अमित भाऊ बाणे कळवतात गणेश जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्राइज असेल 200 रुपयांचं. तर अमोल चौगुले आपले 1000 रुपयांचं प्राइज इथे जमा झालेलं आहे ते घेऊन जा. अभिजित भाऊ गोफन यांच्या माध्यमातून ते प्राइज असेल. स्कोर कार्ड आपण पाहतोय अगदी चौथ्या षटकानंतर 45 आहेत. हो 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 पुन्हा एकदा एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. रिव्ह्यू इथे संदेशजी गाजरे समालोचक आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांच्या लाईफ मधलं काल खूप इम्पॉर्टंट त्यांचं काम होतं काल, त्यामुळे ते या ग्राउंडवरती उपस्थित झाले नाहीत. परवा दिवशीचे प्लेअर ऑफ द डे हा चेक आहे चालू आहे. चला षटकार आहे 6 धावा. हनुमंत शेठ कांबळे यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं प्राइज आहे गणेश जाधव यांच्यासाठी. गणेश जाधव यांचे खूप मोठं फॅन फॉलोअर्स आहे आणि त्यांच्यासाठी तितके मोठं प्राइज देखील आपण पाहिले. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये 20,000 रुपयांची कमाई करणारा खेळाडू म्हणून गणेश जाधवकडे आपण पाहिले. तर ह्या मॅचमध्ये देखील खूप मोठी पारितोषिकं गणेश जाधव यांच्यावरती आहेत. ह्या विभागातील एक दर्शदार खेळाडू म्हणून आपण गणेश जाधव यांना पाहत असतो. 52 धावा धावफलकामध्ये आहेत. 52 ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज इथे तयार असेल. हो याबरोबर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल खराब बॉल. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. 53 धावा धावफलकामध्ये आल्यात. 53 ऑन स्कोर बोर्ड. 53 धावा इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हवाई फायर. फील्डर तिथे बॉल पर्यंत पोहोचलाय आणि त्याबरोबर आपण पाहिले मैदानावरती धावा देखील. एक सिंगल इथे आपण पाहतोय. कॅच खरं तर क्षेत्ररक्षण हा चर्चेचा विषय ठरतोय. रिप्ले मध्ये तुम्ही ही गोष्ट पाहू शकता. कॅच घेण्याचा प्रयत्न इथे फसलाय. तर अभिजित भाऊ गोफणकर अमोल चौगुले यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतो. प्रत्येक षटकारासाठी 500. 2 षटकार ठोकले 1000 रुपये. ओके. षटक क्रमांक 5 मध्ये पहा 55 धावा आतापर्यंत आल्यात. अशा पद्धतीची कामगिरी यानंतर मात्र मैदानावरती केली जाणार याकडे देखील मात्र सर्वांचं लक्ष असेल. आक्रमकता खूप मोठी इथे मात्र जी तुम्हाला पाहायला मिळते. शिवराजी ढेरेंगे यांच्यासाठी देखील 1 षटकारासाठी पारितोषिक होतं. ते पारितोषिक घेऊन जा. हो 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 खूप सुंदर बॉल. वेग कमी होता. अचूक टप्पा पाहायला मिळाला. लेंथ बॉल करण्याचा प्रयत्न होता. तिथे तुम्ही पाहिले गुडलँड वरती बॉल फिशिंग झाला. हलकीशी उसळी खेळणारा हा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तो फसलाय. संघमालक शंकर भाऊ कदम यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी गणेश जाधव यांच्यासाठी प्राइज असेल. कोणीही 3 षटकार जर खेळले तर 5000 रुपयांचं प्राइज. बॅटिंग टीम आपण पाहतोय
SK स्पोर्ट फाउंडेशन कोणत्याही बॅट्समन जर लागोपाठचे 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपयांचं प्राइज. त्याचप्रमाणे प्रो कबड्डी प्लेयर संकेत शेठ चव्हाण, संकेत भाऊ चव्हाण, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. NPL नेहरू नगर प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. स्कोर कार्ड वरती आपण 55 धावा धावफलकामध्ये आहेत. 5 षटकांचा खेळ संपला, 2 फलंदाज बाद आहेत. अजूनही 3 षटक 18 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. पुन्हा एकदा पहा एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल, फिल्डर तिथे असेल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. इथे मैदानावरती कोणताही पाहायला मिळणार नाहीये, पण त्याबरोबर आपण पाहतो वेगाने 2 धावा पूर्ण झाल्यात. असं वाटलं होतं कदाचित फक्त एक सिंगल, इथे मात्र पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये अगदी बदलाव तुम्हाला पाहायला मिळतोय. 57 ऑन स्कोर बोर्ड. 57 धावा धावफलकामध्ये आहेत. समीर भाई बडगुजर यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. समीर भाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी बॉलिंगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. सुरुवातीला असं वाटलं होतं कदाचित बॅटिंगच्या माध्यमातून मोठा स्कोर उभा राहील, पण त्यानंतर केलेली बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली खूप दर्जेदार आहे. गोलंदाज तयार. हो, याबरोबर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. उजव्या स्टंपच्या खूप बाहेर जाणारा, उजव्या लाईनला सोडून जाणारा हा बॉल व्हाईट बॉल असेल. अतिरिक्त बॉल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. 58 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. 58 ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 5.2 ओव्हर्स. संदेश गाजरे सरांचं आगमन, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हो, पुन्हा एकदा पहा लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र खेळले. फिल्डर तिथे असेल. याबरोबर आपण पाहतोय धावफलक देखील मैदानाच्या मध्ये मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे पोहोचते. स्कोरबोर्ड मध्ये हलकासा बदलाव इथे मात्र जो तुम्हाला पाहायला मिळेल. 59 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आल्यात. 59 ऑन स्कोर बोर्ड. 59 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. 5.3 नंतर एक चांगलं क्रिकेट, एक चांगली बॉलिंग, एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. एखादी 2 कॅच इथे ड्रॉप होताना देखील आपण पाहिलेत, पण त्यानंतर विशेष असा परिणाम त्या कॅचचा अजूनपर्यंत इथे मैदानावरती पाहायला मिळाला नाही. विशेषतः गणेश जाधववरती सर्वांच्या नजरा असतील. या अगोदरच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकणारा खेळाडू म्हणून आपण गणेश जाधव यांच्याकडे पाहतोय. तर ह्या मॅच मध्ये देखील त्याच खेळीची, त्याच परफॉर्मन्सची अपेक्षा इथे मात्र संघाकडनं असेल. हो, याबरोबर पहा पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये बॉल गॅप मध्ये असेल. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील पुन्हा एकदा. 4 4 रन चौकार. 4 धावेने स्कोर कार्ड मध्ये देखील वाढ होते. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 63 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. 63 ऑन स्कोर बोर्ड. 63 धावा आपण पाहतोय इथे धावफलकामध्ये आहेत. अतिशय दर्जेदार कामगिरी मैदानावरती मात्र इथे मला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॅटिंग मधून मोठे स्ट्रोक येत आहेत. गणेश जाधववरती खूप मोठी जबाबदारी. गोलंदाज तयार. हो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र व्हाईट बॉल. पुन्हा एकदा खराब बॉल इथे पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय धावफलक अगदी एका धावेने पुढे एकदा पुढे पोहोचले. 64 धावा ह्या धावफलकामध्ये आल्या. 64 ऑन स्कोर बोर्ड.
हो पुन्हा एकदा इथे मात्र फोटो कॅच, ब्रिलियंट कॅच, सुपर कॅच. तिसरा फलंदाज इथे असेल बाद. हो बिड विकेट एरिया, नो चान्स, बिग ब्लास्ट. चरण षटकार, 6 धावा. सत्तर धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. तर रोहित विणकरसाठी सोनू सिंग यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आले. 6 षटकं संपलीत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर SK स्पोर्ट फाउंडेशन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 70 धावा आहेत. पाच 7वं षटक इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सत्तर धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. बॉलिंग मार्क वरती अनिल इथे मात्र तयार असतील. हो पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क इथे मात्र कोणताही पाहायला मिळणार नाही. 7व्या षटकामध्ये आपण पाहतोय आता बॅटिंग पॉवर प्ले मध्ये खरं तर कशा पद्धतीने इथे मात्र मोठे स्ट्रोक पाहायला मिळणार की पुन्हा एकदा बॉलिंगचा बोलबाला इथे मात्र मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटणार. गोलंदाज तयार. हो याबरोबर पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक आपण पाहतोय. फिल्डर तिथे बॉल पर्यंत पोहोचेल आणि याचबरोबर विकेटचं पतन. सत्तर धावा इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये आल्यात. एक चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक 7 मध्ये आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये आपण पाहतोय चमक दाखवणारी गोलंदाजी इथे तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमकता खूप मोठी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. 70 या धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद आहेत. पहिल्या 2-3 षटकांमध्ये आपण पाहिलं खूप मोठी आक्रमकता बॅटिंग मध्ये जाणवली होती. मोठमोठे स्ट्रोक येत होते पण त्यानंतर आपण पाहिले इथे मात्र विकेट्स आल्या आणि त्या विकेटचा दबाव इथे कुठेतरी बॅटिंग टीमवरती पाहायला मिळाला आणि एका पाठोपाठ एक फलंदाज आउट होताना तुम्हाला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. लोवर फुल टॉस बॉल, फ्लॅटेड बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गेलाय. फिल्डर तेथे असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय. 2 धावेने धावफलक पुढे पोहोचले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया मैदानावरती इथे कोणताही नसेल. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं अगदी पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदलाव देखील तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. 7व्या षटकामध्ये आपण पाहतोय 72 धावा धावफलकामध्ये आल्यात. 72 ऑन स्कोर बोर्ड. तर अज्जूसाठी इथे प्रत्येक षटकारासाठी सोनूबाई सिंग यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असेल. अमित भाऊ माने यांच्या वतीने देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. रोहित विणकर यांच्यासाठी देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. हो तिथे पहा फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड केलाय. खूप चांगली बॉलिंग त्याबरोबर खूप चांगली फिल्डिंग देखील तुम्हाला पाहायला मिळते आणि हा परफॉर्मन्स गरजेचा आहे. चांगल्या बॉलिंग बरोबर चांगली फिल्डिंग तुमच्या टीमचं मनोधैर्य वाढवणारी असेल.
तुमच्या टीमला एनर्जी देणारी असेल, तुमच्या टीमला सपोर्ट देणारी असेल, गोलंदाज पुन्हा एकदा अनिल तयार. डीप लॉंग ऑन मध्ये बॉल पोहोचेल, फिल्डर तिथे असेल, डीप मधून चेंडूला फील्ड करेल. त्याबरोबर आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. धावफलक देखील या ठिकाणी मात्र पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं अगदी 74 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. 74 लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा पहा, हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती मिडल नाहीये. त्याबरोबर षटक देखील मैदानाच्या मध्ये संपते. 7 षटकं संपली आहेत. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 74 74. पहा 7 षटकं इथे संपली आहेत. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. डेथ ओव्हर मध्ये मात्र किती धावा मैदानाच्या मध्ये येणार हे देखील आता आपण पाहणार आहोत. स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमकता इथे खूप मोठ्या प्रमाणात इथे मैदानाच्या आतमध्ये जे आहे. 77 धावा धावफलकामध्ये आहेत. 77 ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लेंथ बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे मैदानावरती कोणताही तुम्हाला मात्र पाहायला मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. 7.2 नंतर 77 धावा धावफलकामध्ये. 77. गोलंदाज पहा पुन्हा एकदा मैदानावरती मात्र एक चांगली कामगिरी करताना इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हो, याबरोबर पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन मध्ये बॉल, फिल्डर तिथे असेल, चेंडूला फील्ड करतोय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिले या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हलकासा बदल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 78 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. 78. हो, याबरोबर पुन्हा एकदा इथे मात्र सिंगल मैदानावरती येणार आहे. पहा खूप खरं तर धावांची गती मैदानाच्या मध्ये मात्र कमी आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 79 धावांवरती इथे मात्र धावफलक थांबलंय. 79 धावा धावफलकामध्ये आहेत. पॉइंट मध्ये बॉल जाणार आहे. फिल्डर तिथे येतोय, चेंडूला फील्ड करेल. सिंगल पुन्हा एकदा येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याबरोबर इथे मात्र 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड देखील या ठिकाणी मात्र पुढे पोहोचते. 81 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय खरं तर सिंगल डबलच्या माध्यमातून रन्स येत आहेत. मोठे स्ट्रोक खूप दुर्मिळ झालेत. एसकेएस फायटर्स टीम इथे आपण पाहतोय किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा हो, याबरोबर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती मिडल झाला नाही. बॉल सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानावरती इथे मात्र यशस्वी झालाय. 2 धावा तर पूर्ण होत आहेत. तिसरी रन इथे कंप्लीट. 3 धावा पूर्ण झाल्यात. 4थ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि याबरोबर आपण पाहतोय विकेट. बेल्स उडवल्यात आणि फलंदाज बाद. इनिंग संपतीये. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहतोय एसके स्पोर्ट फाउंडेशन टीमच्या माध्यमातून 84 धावा जिंकण्यासाठी 85 धाव्यांचं टार्गेट. एजाज 11 ह्या टीम समोर.
रोहित पवार कुठं पण असेल लवकर. हॅलो, रोहित पवार. रोहित पवार कुठं असेल तर संपर्क करा. हो हो, इथे आपण पाहतोय मॅचला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासून घमासान इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची कामगिरी इथे मैदानात मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हो हो, बॅकफुटचा जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅलची हलकीशी एज लागली होती आणि तिथे तुम्ही पाहताय कॅश ड्रॉप होताना. पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आक्रमकता इथे तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती. रिव्हर्स एक जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चेरन षटकार, 6 धावा. नाम है दिलीप वर्मा. सकाळच्या सत्रामध्ये देखील जबरदस्त बॅटिंग इथे दिलीप वर्माची तुम्ही पाहिली. दिलीप वर्मा, मॅन फ्रॉम वाराणसी. आज पुण्याचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना तुम्हाला दिलीप वर्मा पाहायला मिळतील. 6 धावा इथे मैदानावरती. 45 बॉल 79 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, त्याला पाठवले डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4 4 4 4. दिलीप वर्माचा ट्रेडमार्क. 4 धावा, चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय. 4 धाबेडे पुढे एकदा पुढे पोहोचले. तर शेखर सरोदे यांच्यासाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर सन्माननीय उमेश भाऊ भोसले यांच्या वतीनं कॅश 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि फिरोजभाई शेख यांच्या वतीसाठी देखील लागोपाठच्या 3 षटकारासाठी इथे 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि इथे आपण पाहतोय प्रसाद चौगुले, पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असेल डगआउट्स मध्ये. बॅट्समन आउट. फलंदाज इथे आउट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 11 धावा इथे मात्र आपण पाहतोय धावफलकामध्ये. आणि पहिल्या क्रमांकाचं षटक संपले. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज देखील इथे आउट होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 42 बॉल शिल्लक आहेत. 74 धाव्यांची गरज. तर गोरे साहेब यांच्या वतीने पारितोषिक येते. फिरोजभाई शेख यांनी जर लागोपाठचे 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. नेहरू नगर प्रीमियर लीग एजाज 11 विरुद्ध SK स्पोर्ट्स क्लब ही मॅच इथे मात्र रंगताना तुम्हाला पाहायला मिळते.
SK स्पोर्ट्स टीमने आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग केली, त्यानंतर एजर्स 11 त्या टीम ही टीम आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ह्या स्कोरचा म्हटलं इथे पाठला करते आणि तुम्ही पाहिले पहिल्याच षटकामध्ये 11 धावा आल्यात, एक फलंदाज देखील संघाने गमावलाय. पण त्यानंतर विशेष इथे आपण पाहतोय ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे दिलीप वर्मा यांच्या माध्यमातून. या अगोदर पहिल्या मॅच मध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये खूप जबरदस्त बॅटिंग दिलीप वर्मा यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. ह्या मॅच मध्ये देखील इथे आपण पाहतोय पहिल्या षटकापासून खूप आक्रमक आहेत दिलीप वर्मा, मोठमोठे स्ट्रोक खेळतायत. षटक क्रमांक 2 कडे आपण जातोय. ईश्वर पवार इथे मात्र बॉलिंग मार्कवरती आले, स्ट्राईकवरती खेळण्यासाठी दिलीप ईश्वर वावरे, दिलीप वर्मा तयार. बॅकवर्ड पॉइंट अगदी पॉइंट मध्ये हा सुंदर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकनं फीचा स्ट्रोक असेल, फिल्डर तिथे आपण पाहतोय खरा फिल्डिंग पाहायला मिळतेय. मनगटाचा केलेला सुंदर वापर दिलीप वर्मा यांच्या बॅटमधून आलेला सुंदर चौकार, 4 धावा. स्क्वेअर कटचा खूप नेत्रदीपक स्ट्रोक हा तुम्हाला पाहायला मिळाला. बॅकवर्ड वरती जाऊन आपण पाहिलं बॉडी बॅलन्स, त्यानंतर मात्र बॉलचा वेट केला आणि स्क्वेअर कट, 4 धावा इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाला. धावफलक या ठिकाणी मात्र 1.1 नंतर 15 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. हो पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही नाहीये आणि याबरोबर आपण पाहतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय. 15 धावा इथे धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 40 आणि 40 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 70 धाव्यांची गरज. 40 चेंडू 70. रिव्हर्स दिलीप वर्मा ऑन फायर. बॉल पोहोचतोय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. अंपायरचा इशारा येतोय. मॅक्झिमम चेरन षटकार, 6 धावा. षटकार इथे ठोकलाय. स्कोर कार्ड देखील मैदानावरती या ठिकाणी मात्र पुढे पोहोचेल. 21 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अजूनही 39 आणि ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 64 धावींची गरज इथे मात्र असेल. 39 बॉल 64. तर ह्या धावा कशा पद्धतीने पूर्ण होत आहेत हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात संदेश गात्रे सरांकडे. हाफ अ चान्स नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत नेहरू नगर प्रीमियर लीगचा दगदगता थरार चालू असलेला सामना. एजाज 11 आणि एजाज 11चा हुकमी इक्का. दिलीप वर्मा ब्रँड ऑफ संत तुकाराम नगरच्या बॅटमधनं रिव्हर्स स्वीपचा एक देखना अप्रतिम लाजवाब सिक्सर षटकार. तिसरा रिव्हर्स षटकार ईश्वर वावरे वरती ते आक्रमण केलं गेलंय. या षटकातला दुसरा षटकार गौरव आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय जीवनदान राहुल सर किती हानिकारक असतं. एखाद्याला तुम्ही आयुष्यात जीवनदान द्या, आयुष्यभर नक्कीच तो तुमचे उपकार विसरणार नाही रियाज भाई. पण मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही जीवदान दिलं ना त्याची किंमत तुम्हाला तिथेच मोजावी लागेल. पुन्हा एकदा ईश्वर इथे पहा पुढे सरसावत. व्हॉट अ स्ट्रोक. दिलीप वर्मा ब्रँड ऑफ संत तुकाराम नगर ठोकतोय षटकार, 6 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पावलांचा वापर, डोळे चेंडूवरती होते आणि हँड आय कोऑर्डिनेशन अप्रतिम. फेकून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी आणि आपण पाहतोय समीकरण 36 चेंडू आणि 50 धावा. का मला मोठमोठ्या संघांमध्ये सलामीला पाठवलं जातं याची पोच पावती देतोय दिलीप वर्मा. साई स्पोर्ट्स खडकीचे ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि बॅट अक्षरशः तलवारी सारखी चालती आहे. आणि त्याच दालनाची आपण पाहतोय मैदानावरती बॅट्स देखील उपलब्ध आहेत. साई स्पोर्ट्स खडकी अर्थात अविनाश ढेकळे अँड कंपनी जे अशा बॅट्स लेजंड एडिशन अँड प्लेयर एडिशन ग्राउंडवर देखील अवेलेबल आहेत.
36 चेंडू 50 धावांची अजूनही गरज. गोलंदाजी मार्क वरती शेखर सरोदे उर्फ दाजी. इथे पहा हलक्या हातानं नक्की स्टीअर करायचा प्रयत्न. चेंडू आपण इथे पाहतोय डॉट DOT डॉट. 35 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 35 चेंडू 50 धावांची गरज आहे. पहा शून्यावरती नक्की झेल सोडला होता आणि 35 धावा मोजल्यात. त्यानंतर दिलीप वर्मानं आपल्या विकेटची किंमत 35 धावा. इथे पहा समुदिशेला खेळ आहे. थोडासा आडव्या बॅटनं फटका होता. समोरच्या क्षेत्रात गेलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे स्वतः गणेश जाधव. एक सिंगल नक्कीच मिळेल आणि 36 धावा धावफलकावरती. दिलीप वर्मावरती सर्वांच्या नजरा असतील कारण की ज्या फॉर्मात तो खेळाडू आहे ह्या हंगामात प्रत्येक मैदान त्याने गाजवलं आहे. पुणे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रभर त्याच्या नावाचा डंका वाजतोय. आज स्वतःच्या स्थानिक संघामध्ये आहे एजाज 11. कुणाची एंट्री असू मात्र दिलीप वर्मा खेळणार तो एजाजमध्ये. एक ट्रेडमार्क आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बघताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे पहा चेंडू उडवलाय. दुसऱ्यांदा संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवरती आणि 2 धावा इथे चोरल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. उंच चेंडू होता आकाशात आणि क्षेत्ररक्षक जर पाहिले क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकले नाही. चांगली गोलंदाजी मी म्हणेल शेखर सरोदे यांची. आतापर्यंत 2दा चान्स क्रिएट केलाय दिलीप वर्मा सारख्या मातब्बर फलंदाजाविरुद्ध. 12 चेंडूत खेळतोय 37 धावांवरती दिलीप. इथे पहा हलक्या हातानं जे लेदर क्रिकेट खेळलंय जे आतापर्यंत आयुष्यात क्रिकेट खेळलंय त्याचा वापर इथे केलाय. एकाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. 32 चेंडू 45 धावांची अजूनही गरज आहे. 40 या धावसंख्येवरती एक गडी बाद एजाज 11 आणि विनर विनरचा असा सामना मैदानाच्या आतमध्ये. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होऊन जाईल सुपर 6 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्याला लुजर या दोघांमधला जो विनर आहे त्याच्यावरती एक चान्स नक्कीच असेल 2 हात करायची. पाहायचंय पुन्हा एकदा शेखर. इथे पहा पॉइंटला कट केलाय चेंडू आणि तिथे पहा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. चौकार 4 रन. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जागा बनवली, वेट केलं त्या चेंडूसाठी आणि जणू कापला चेंडू आणि त्याला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. खास कौतुक देखील केलं पाहिजे TLC लाईव्हचं 3 अँगल रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पिंपरी चिंचवड मध्ये वल्लभनगरमध्ये नेहरूनगरमध्ये पहिल्यांदाच ही गोष्ट आहे. इथे पहा फुलटॉस चेंडू होता हलक्या हाताने ढकललाय. एक सिंगल नक्कीच मिळेल आणि सिंगल बरोबर 3 षटकाच्या नंतर धाव फलकावरती धावा 45. आपण जर पाहायला गेलं 3 षटकानंतर 45 झाल्यात. एक गडीच्या मोबदल्यात एक गडी जो बाद झालाय 30 चेंडू आणि 40 धावांची अजूनही गरज आहे. दिलीप वर्मावरती भरपूर काही इथे अवलंबून आहे. जर दिलीप वर्माचा झेल जर पहिल्या चेंडूला टिपला असता तर संघ डायरेक्ट बॅकफुटवर गेला असता, खोल दरीत गेला असता आणि तिथून वर चढणं खूप तारेवरची कसरत झाली असती. मात्र इथे जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटचं पान देखील हालत नाही. राहुल सर इथे धावा बनवतोय दिलीप वर्मा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं कार्यसम्राट नगरसेवक मान्य श्री राहुलभाऊ भोसले, त्याचबरोबर माजी महापौर डॉक्टर वैशालीताई घोडेकर आणि युवकांचे आधारस्थान आमचे कमलेश दादा वाळके यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. नेहरूनगर प्रीमियर लीग आणि अक्षरशः पिंपरी चिंचवडमध्ये एकच चर्चा चालू आहे राहुल सर. नेहरूनगर प्रीमियर लीगचा थरार रंगतोय. फायनलच्या दिवशी भरपूर संख्येने इथे प्रेक्षक येणार आहेत. अनेक ठिकाणून मान्यवर येणार आहेत आणि पुण्याच्या कानाकोपऱ्यातून देखील प्रेक्षक इथे जमा होणार यात काही शंका नाही. 30 चेंडू 40 धावांची गरज. आतापर्यंत जर आपण पाहिलं पिंपरी चिंचवड मध्ये बऱ्याचशा आपण स्पर्धा पाहतो, बऱ्याचशा टुर्नामेंट्स पाहतो, बऱ्याचशा लीग्स पाहतो डॅनी सर. पण सर्वात जास्त पैशाचा पाऊस तब्बल 2 दिवसात 75 ते 80 हजार रुपयांचा पाऊस या मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे.
पहिल्या दिवशी देखील आपण पाहिलं बऱ्याचशा खेळाडूंना षटकारासाठी पारितोषिक होतं, चौकारासाठी होतं, विकेटसाठी होतं. आजच्या दिवसभरात देखील तेच पाहायला मिळालं. गणेश जाधवने तब्बल 20,000चं पारितोषिक आज त्याने रेकॉर्ड मोडलाय. आणि हे कौतुक करावं लागेल आयोजकांचं देखील. पुन्हा एकदा तज्जो दिलीप वर्मासाठी समोर दिशेला फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक पोचेल की नाही. आणि इथे पहा चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. आणि खास लकी ड्रॉ साठी देखील आपण पाहतोय आकर्षक शिवम तिवारी साहेबांकडनं आकर्षक इयरबड्स आहेत, एअरपॉड्स आहेत आणि स्मार्ट वॉच हे देखील आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि थोड्याच वेळात प्रश्न मंजुषा देखील प्रेक्षकांसाठी होणार आहे. भाग्यवान विजेते कोण असणार आहे जे प्रश्नांचं योग्य उत्तर देणार आहे. नक्कीच ज्यांची इथे निवड झाली होती, ज्यांनी 3 प्रश्नाची अचूक उत्तरं दिली आहेत, त्यांना विनंती करतो की समालोचन कक्षापाशी येऊन आपलं गिफ्ट घेऊन जायचंय. थँक्यू. पुन्हा एकदा तज्जो समोर तेजस फक्त 2 चेंडू खेळलाय. इथे 5 शरीरभेदक नक्कीच इथे चेंडू गेलाय. एक सिंगल तेजसच्या नावावरती आधीच आहे. आता चेंडू डॉट आहे. दिलीप वर्मा जर पाहिलं 17 चेंडूत 49 धावा. रन मशीन ब्रँड ऑफ संत तुकाराम नगर का म्हटलं जातं ना, दाखवून देतोय. ह्या सामन्यात देखील 27 चेंडू 35 धावांची गरज. तज्जो इथे पहा खोला टप्पा चेंडू समोर गणेश जाधव. ओ हो जेल इथे सुटलाय. मात्र प्रयत्न खूप सुरेख होता. एफर्ट्सला ते दाद द्यावे लागेल. आणि तेजसच्या बॅटमधून पहिलाच मोठा फटका येणार होता आणि मात्र तिथे गणेश जाधवनं तो चेंडू अडवलाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. पोहोचले होते चेंडू पाशी मात्र कलेक्ट करू शकले नाही. झोळी जरूर बनवली होती मात्र झोळीतून चेंडू निसटला. झोळी फाटकी निघली. एक सिंगल नक्कीच मिळेल. यावेळेस थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा 1ने नक्कीच वाढेल धाव. आणि धाव फलकावरती 52 धावा लागल्या गेल्या आहेत. 26 चेंडू 33 धावांची गरज. ओहो दिलीप वर्मा ब्रँड स्ट्रोक और ये 6 रन बिग षटकार. आणि याच बरोबर लागोपाठचं दुसरं अर्धशतक. एकदा बॅट तर उंचवलीच पाहिजे. ब्रँड ऑफ संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवडची नवी रन मशीन मैदानाच्या आतमध्ये. अकेला सब पर भारी दिलीप वर्मा. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू आज. अप्रतिम अशी बॅटिंग. आणि सामन्याला एका सन्मानजनक स्थितीमध्ये नक्कीच पोहोचवले गेलाय. स्क्रीनवर आपण पाहू शकता काय टायमिंग आहे. मिडल ऑफ द बॅट. एक हात जरूर निसटला होता मात्र टायमिंगच्या जोरावरती चेंडू अक्षरशः दूरवरती जाऊन पोहोचलाय. ही खासियत आहे. या ठिकाणी पारितोषिक येत आहे दिलीप वर्माच्या अर्धशतकासाठी संघमालक एजाजभाई चौधरी यांच्याकडनं तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक. एजाजभाई सातत्याने दिलीप वर्मावरती देखील विश्वास दाखवत आहेत आणि त्या विश्वासावर खरा उतरलाय आज दिलीप. ओहो मी का मागे राहू, मी पण पुढे जाणार. तेजसच्या बॅट मधनं देखील येतो एक तुफानी षटकार. गणेश जाधववरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण. बिग सिक्सर षटकार. आणि खास या स्पर्धेसाठी
यशवंत नगरचा एक उत्कृष्ट खेळाडू निखिल वाघमारे उर्फ गट्टू यांचे देखील शुभागमन झाले. आपलं देखील सहर्षाचं स्वागत. हा विजय सर भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू होता, मात्र नजर लागली मी म्हणेल आणि नक्कीच खेळाडू इंजोर जरूर झाला, मात्र टीम वरती आणि सामन्यावरती या सामन्यावरती प्रेम कमी होत नाहीये. आणि या ठिकाणी पारितोषिक आलाय गणेश जाधव साठी धीरेनभाई शाह यांच्याकडनं. विकेट जर घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि जर ते पारितोषिक गणेशनं पटकावलं नाही तर गणेशला रिफंड करावं लागतील. हे एक मजेशीर पारितोषिक आहे मैदानाच्या आतमध्ये. बावीस चेंडू 18 धावा. 22 चेंडू 18 धावा. 18 धावा 22 चेंडू. ओहो बैठक घुटना टेक, मात्र चेंडू खूप उंच आहे. क्षेत्ररक्षक धावतायत 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 पोहोचलेत. जे साळवे होते तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. याच परिसरातील खेळाडू आहेत आणि आज क्षेत्ररक्षण करताना डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 15 वर्ष एकाच संघात आहेत. सद्दाम शेख यांचा संघ 11 चॅलेंजेस होता आणि नुकतंच नामकरण झालंय त्या. इथे पहा खोल टप्प्याचा चेंडू होता, समोर दिशेला खेळला आहे. एक सिंगल पूर्ण आणि आपण पाहतोय केवळ एकच मिळेल. एका सिंगल बरोबर 70 धावा धावफलकर तिथे लागले गेलेत. असं वाटलं होतं कुठेतरी चॅलेंजिंग स्कोर होईल. पुन्हा एकदा फिल्डिंगचा फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट ठरला. झेल कॅच खूप महत्त्वाचा ठरला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथे तेजस देखील चांगली फलंदाजी करतोय. त्याने देखील 7 चेंडू खेळलेत, 12 धावा केल्या आहेत. दिलीप वर्मानं 21 चेंडूत 58 धावा केल्या. इथे गणेश जाधवला एक कमबॅक करणारा चेंडू टाकावा लागेल. मॅच खूप दूरवर आहे, मात्र एक एक निर्धाव चेंडू सामन्याला जवळ घेऊन जाईल. इथे पहा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळायचा इथे प्रयत्न होता. मन बनवलं होतं अगोदरच, मात्र मिळेल ती एक सिंगल आणि सिंगल बरोबर 5 षटकानंतर 72 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडूत 13 धाब्यांची गरज. आपण पाहताय नेहरू नगर प्रीमियर लीगचा थरार. पिनकोड 18 मधील खेळाडूंना एक व्यासपीठ देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालंय ते आमचे सर्वांचे लाडके प्रेरणास्थान कमलेश दादा वाळके आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहत आहात. कार्यसम्राट नगरसेवक मान्य श्री राहुलभाऊ भोसले, त्याचबरोबर मान्य माजी महापौर डॉक्टर वैशालीताई घोडेकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहताय. आपल्या भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. महादेव इथे महादेव आले आणि चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. प्रणव यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती हल्ला. कॅमेरामॅन फोकस करा स्टेज पाशी. आमचे मित्र रोहित पवार आणि त्यांची चिमुकली आरोही सायकलवरती नक्कीच आनंद घेत आहेत. हे क्षण खूप आनंददायी आहे. इथे पहा ड्युअल अँगल मध्ये रिप्ले. कौतुक करावं लागेल टेनिस लाईव्ह क्रिकेटचा. लाईव्ह टेक्निशियन आमचे गौरवजी तामचीकर आहेत. या ठिकाणी शुभागमन झालंय किशोरभाऊ गवळी. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि तुमचं स्वागत इथे विकेटने होत आहे. उत्कृष्ट झेल टिपलाय आणि दिलीप वर्माचा इथे खेळ संपलाय. मात्र मित्रांनो, खेळी आवडली असेल जोरदार टाळ्या. 23 चेंडूत 65 धावांची खेळी. ब्रँड ऑफ तुकाराम नगर, रन मशीन ऑफ तुकाराम नगर आणि मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाज बाद होतोय दिलीप वर्मा उर्फ जड्डू. बुद्धचार्य जोगदंड साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आपलं देखील मनापासून मनापर्यंत शहरचं असं स्वागत. आणि नवीन फलंदाज आशिष. पहा टाळ्यांचा कडकडातच तुम्हाला सांगून जातोय की दिलीप वर्मानं काय केलंय.
एजाज भाई यांच्याकडे देखील हस्तोलंदन केलं जात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं जात आहे, अभिनंदन केलं जात आहे दिलीपचं. आणि केवळ 7 धावा दूर विजयापासून एजाज 11. इनकर मामा आणि मुन्नाभाई यांचे देखील इथे शुभ आगमन झालंय. आणि ते पहा मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि त्यांचं स्वागत देखील चौकारण्यात आलंय. 4 4 4 आणि 4 धावा. ब्याऐंशी धावा धाव फलकावरती ते लागले गेल्यात. अजूनही 3 धावा विजयापासून दूर आहे संघ. आशिष आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडू आहेत. प्रणव, ओ हो काय फटका सजवलाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा बुलंदी आसमानी टोले जंग षटकार. 6 धावा आणि या षटकाराबरोबर सामना इथे संपवलाय. आशिष, काय फटका सजवलाय मित्रांनो. सामन्याचा शेवट किती गोड असावा ना ते दाखवून देणारा हा षटकार होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता शफल झाले. करण अंबाला स्टाईलनं फक्त चेंडूवरती प्रहार केला, हातोडा चालवला आणि चेंडूला आमच्या पाशी पार्सल करून टाकलाय षटकार. आणि याचबरोबर एजाज 11 हा सामना 8 विकेट्स न जिंकलेला आहे. आणि हार्ड लक एसके स्पोर्ट्स फाउंडेशन. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्यू. हॅलो हॅलो. चला धीरेनभाई शाह, आपली गोलंदाजी आहे ना. चला धीरेनभाई शाह मैदानाचा ताबा घ्यायचंय. चेक एका लाईनीत जायचं, लगेच मैदानाच्या आत जायचं. मॅच लगेच आपण सुरू करून घेणार आहोत. चेक आपण पाहतोय. आपण पाहताय लुझरचा सामना मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होतोय. आणि सामना आपण पाहतोय एका दिशेला पाहायला मिळणार कैलासवासी दिलीप शंकर वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात धीरेन शाह स्पोर्ट्स क्लब पिंपरी चिंचवड. एका दिशेला आपल्याला पाहायला मिळणार अथर्व भुटे, तर दुसऱ्या दिशेला आपल्याला पाहायला मिळणार प्रथमेश गोसावी. आणि दोन्ही टीम पहिला पराभव पचून नक्कीच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक सूचना आहे एजाज 11च्या सर्व खेळाडूंना, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला एक फोटो सेशन, आपला एक फोटो नक्कीच घेतला जाईल. आज 2x2 बिग 2 सामने नक्कीच जिंकलेत आणि सुपर 6 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. दिलीप वर्मा, प्रथम आपलं अभिनंदन असेल. चांगली फलंदाजी आपल्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. चांगली संघ बांधणी देखील ऑक्शनच्या दिवशी आपण केली.
मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपण पाहताय. एका दिशेला प्रथमेश गोसावी आणि दुसऱ्या विजय दिशेला खडके कृष्णा. विजय खडके कुठे आहेत? कृष्णा पाहायला मिळत आहेत. चला घाई करायची आहे. धीरेन पैशा स्पोर्ट्स क्लब क्षेत्ररक्षण सजवणं घ्यायचं आहे. आणि स्क्रीन आपण पाहू शकता समीर रब्बर आणि स्टॉकिस्ट आहेत. यांचं देखील सौजन्य आपल्याला स्पर्धेसाठी इथे लाभलेलं आहे. कन्व्हेअर बेल्ट असेल, पुली, लॅगिंग, EPDM रबर शीट्स, इलेक्ट्रिक मॅट, सिलिकॉन रबर शीट, निओप्रेन रबर शीट, नॅचरल रबर शीट आदी सर्व प्रकारची इथे रब्बरची प्रोडक्ट्स नक्कीच आपल्याला इथे मिळतील. समीर रब्बर याचं एक उत्कृष्ट रबरचं दालन आहे. आणि जर कोणाला आवश्यकता असेल नक्कीच तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच दिलीप वर्मा. सर्व मान्यवरांना विनंती की आपण इथे यायचंय. आपल्या हस्ते इथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मॅच टाइमची एक ॲप आहे. या NPL साठी मॅच टाइम या स्पोर्ट्सने आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी पुरस्कार दिलेले आहेत. टी शर्ट आणि कॅप हे आपण देणार आहोत दिलीप वर्मा यांना. बॅक टू बॅक 2 अर्धशतक. NB खेळण्याच्या पहिले, NB ट्रॉफी खेळण्याच्या पहिले दिलीप वर्मांनी भरपूर पोरांना बोललेलं की यंदा मी 2 तरी अर्धशतक करणार. आणि नक्कीच त्यांनी NB ट्रॉफीमध्ये इथं 2 अर्धशतक ठोकले होते. पण आजच्या दिवशी देखील NPL मध्ये 2 अर्धशतक त्याच्या नावावरती, म्हणजे या सीझनमध्ये 4 अर्धशतक त्याने एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती इथे बनवलेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन दिलीप वर्मा. एजाजभाई चौधरी यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपण दिलीप वर्मा सोबत थोडीशी चर्चा करणार आहोत की 2 अर्धशतक. पहिलं तर तुमचं अभिनंदन, तुमचा संघ क्वालिफाय झाला तर सुपर 6 मध्ये. सर्वांचं स्वप्न आहे की सुपर 6 आणि हे ट्रॉफी उचलायची. सुपर 6 मध्ये जाऊन फायनल मध्ये जाऊन हे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या स्पॉन्सरला द्यायचे. तर पहिलं तुझ्या टीम बद्दल तू काय बोलणार? आमच्या टीममध्ये मी बॅलन्स टीम बनवली होती की प्रॉपर पहिले 4 बॉलर घेतले होते. म्हटलं इथं 10x बॉलवर आहे, चांगली बॉलिंग टाकली तर आपण 100% मॅच जिंकन. त्यामुळं मी 4 कंपल्सरी बॉलर घेतले होते आणि 5 बॅट्समन घेतले होते. बॅट्समनचा परफॉर्मन्स नव्हता झाला. मी त्यांना फक्त एवढंच म्हणत होतो की तुम्ही विकेटवर थांबा, मी समोर आहे. त्याचबरोबर SK स्पोर्ट्स क्लब च्या संघाने पहिल्या मॅचमध्ये तुफानी पारी खेळली होती गणेश जाधवने. त्याला थांबवण्यासाठी काय प्लॅन केलं होतं तुम्ही? आम्ही प्लॅन काय नव्हतं केलं. आम्ही म्हटलं फक्त गणेश जाधवला बाहेर